नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्यशोधक इतिहास परिषद आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट यांच्या वतीनं 2 मे ते 11 मे 2021 या कालावधीमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामधील आजचे व्याख्यान तरुणांसाठी बौद्ध धम्म या विषयावरती मी आपले विचार आपणासमोर ठेवत आहे. सुरुवातीला आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आज आपण पाहतोय की जगभरामध्ये बुद्धांच्या विषयी खूप मोठं आकर्षण लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. जे लोक दुःखी आहेत ते सुखासाठी बुद्धांचा मार्ग चोखाळत आहेत. जे लोक वैज्ञानिक आहेत ते काहीतरी नवं शोधण्यासाठी बुद्धांचं काही मार्गदर्शन मिळते का हे पाहत आहेत. जे लोक तणावामध्ये आहेत तर ते तणावमुक्तीसाठी बुद्धांचा शोध घेत आहेत. जे लोक गुलामीमध्ये आहेत ते लोक गुलामीतून आपली मुक्तता होईल का यासाठी बुद्धांचा शोध घेत आहेत. अनेक प्रकारे लोक आज बुद्धांचा शोध घेत आहेत आणि बुद्धांना शोधणं म्हणजे दुसरं तिसरं काय नसून स्वतःचा शोध घेणं आहे. जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो तेव्हा स्वतःमधल्या ज्ञानाला शरण जाण्याची ती प्रक्रिया आपल्यासोबत होत असते आणि म्हणून बुद्धांकडे एका नव्या नजरेनं आपण पाहत आहोत, एक नव्या दृष्टिकोनातून पाहत आहोत. बुद्ध केवळ तरुणांचे आहेत का असाही प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित होईल, कारण आजचा विषय तरुणांसाठी बौद्ध धम्म असा आहे. पण तसं काही नाही आहे. बुद्ध सर्वांच्यासाठी आहेत. जो माणूस दुःखी आहे, जो माणूस तणावामध्ये आहे, जो माणूस गुलामीमध्ये आहे, अशा सर्वांसाठी बुद्ध दुःखमुक्ती घेऊन उभे आहेत. बुद्ध स्वातंत्र्य घेऊन उभे आहेत. बुद्ध तणावमुक्ती घेऊन उभे आहेत. म्हणून बुद्धांना समजून घेणं आज काळाची गरज बनलेली आहे. मित्रांनो, आपण पाहतो की सिद्धार्थ गौतम नावाचा एक राजपुत्र ग्रहत्याग करतो, स्वतःचं चिंतन करतो आणि तो असा विचार करतो की जगामध्ये दुःख का आहे आणि त्या दुःखांची कारणं तो जेव्हा समजून घेतो, ती कारणं समजून घेत असताना त्याच्या लक्षामध्ये असं येतं की या दुःखाची कारणं स्वतःमध्येच आहेत. या दुःखाची कारणं स्वतः व्यक्तीनं माणसानं तयार केलेली आहेत. 3 प्रकारची दुःख आहेत. पहिलं दुःख आहे व्यक्तिगत दुःख, वैयक्तिक दुःख. दुसरं दुःख आहे सामाजिक दुःख आणि तिसरं जे दुःख आहे ते आहे नैसर्गिक दुःख. म्हणजे पूर येतो, भूकंप येतात, एखादा रोग येतो, या प्रकारची नैसर्गिक दुःख आहेत. ती माणसाच्या हातामध्ये नाही आहेत. पण सामाजिक दुःख जी आहेत, जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, गुलामीची व्यवस्था आहे, लोकांना त्रास देतात लोक, ही जी व्यवस्था आहे ती सामाजिक दुःख आहेत. आणि व्यक्तिगत जीवनामध्येही आपण तणावामध्ये असतो, आपण टेन्शनमध्ये असतो, आपण अस्वस्थ असतो. या प्रकारची व्यक्तिगत दुःखही आहेत. या व्यक्तिगत दुःखातून आपली मुक्ती व्हावी, सामाजिक दुःखातून आपली मुक्ती व्हावी आणि मग या दोन्ही दुःखातून मुक्त होत असताना निसर्गालाही आपण जर चांगलं बनवलं तर नैसर्गिक दुःखातूनही आपली मुक्ती होऊ शकते. हा आशावाद तथागत बुद्धांनी दिला आणि म्हणून त्यांनी ग्रहत्याग केला. त्यानंतर 6 वर्ष त्यांनी कडक तपश्चर्या केली, स्वतःच्या शरीराला त्रास देऊन बघितला, खूप प्रयोग केले आणि प्रयोगांती असं त्यांच्या लक्षामध्ये आलं की एक वेळ अशी आली की त्यांच्या पोटाला हात लावला, छातीच्या बरगड्यांना हात लावला तर पाठीच्या कण्यापर्यंत ते बोट जायचं, पाठीला हात लावला तर ते छातीच्या पिंजऱ्यापर्यंत बोट यायचं. इतकी कृश त्यांची जी काया झालेली होती आणि त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की शरीराला कष्ट देऊन आपण दुःखमुक्त होणार नाही, शरीराला कष्ट देऊन आपल्या जीवनामध्ये कोणता प्रकाश सापडणार नाही. आणि मग जेव्हा सुजातेनं जेव्हा खीर दिली, ती खीर प्राशन केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की आपलं शरीर आपल्याला चांगलं बनवलं पाहिजे. जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपलं शरीर चांगलं बनवणं हे खूप आवश्यक आहे. आणि मग आपण पाहतो की एके दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना त्यांना सत्याचा बोध झाला
ज्ञानाचा बोध झाला, प्रतित्य समुत्पादाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत त्यांना समजला आणि सिद्धार्थ बोधिसत्व हे बुद्ध बनले. आणि बुद्ध बनल्यानंतर त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये केलं ते खूप महत्वाचं होतं. मित्रांनो, बोधिसत्व असताना सिद्धार्थ गौतमाला 5 स्वप्न पडलेली होती. त्यापैकी 2 स्वप्न मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामधलं एक स्वप्न असं पडलेलं होतं की काळे डोकं काळं असलेले आणि श्वेत वस्त्र पांढरं वस्त्र परिधान केलेले काही प्राणी त्यांच्या पायांच्या तळव्याजवळ आले, पायाजवळ आले आणि गुडघ्यांपर्यंत आले आणि ते उभे राहिले. हे एक स्वप्न होतं. आणि या स्वप्नाचा अर्थ काय आहे तर केवळ भगवे वस्त्र घातलेले ग्रहत्यागीच त्यांचे अनुयायी होणार नाहीत, तर जे श्वेत वस्त्र धारण केलेले गृहस्थी लोक आहेत हे सुद्धा त्यांचे अनुयायी होतील. हा त्या स्वप्नाचा अर्थ आहे. म्हणून बुद्धांची शिकवण ज्या वेळेला आपण पाहतो ती केवळ ग्रहत्यागी भिक्षूंच्यासाठी आहे असा एक गैरसमज काही लोकांनी करून ठेवलेला आहे. तर त्या गैरसमजातून आपण बाहेर येऊया. बुद्धांचा विचार हा सगळ्यांसाठी आहे. तो गृहस्थी असो किंवा ग्रहत्यागी असो, मनुष्य म्हणून सजीव म्हणून जो जन्माला आलेला व्यक्ती आहे त्या सर्वांसाठी बुद्धांचा उपदेश आहे. हे आपण या एका स्वप्नातून जाणून घेतो. दुसरं स्वप्न बोधी प्राप्तीच्या पूर्वी त्यांना पडलेलं होतं, बोधिसत्व असताना पडलेलं होतं. ते स्वप्न असं होतं की 4 रंगाचे पक्षी, वेगवेगळ्या 4 रंगाचे पक्षी त्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या जवळ येऊन ते पक्षी बसल्यानंतर त्या पक्ष्यांचा रंग बदलतो आणि ते पांढरे शुभ्र पक्षी होतात. म्हणजे 4ही रंग बाजूला जातात आणि पांढरे शुभ्र पक्षी बनतात. याचा अर्थ असा लावला गेला की तत्कालीन 4 वर्णातले जे लोक होते, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र, अशा प्रकारचे वेगवेगळ्या वर्णातले लोक जे आहेत ते त्यांच्याकडे येतील आणि ते त्यांच्या जवळ आल्यानंतर त्यांचा रंग एक बनेल, शुभ्र रंगाचे ते बनतील, म्हणजे वर्ण नाहीसे होतील. म्हणजे या बोधिसत्वाला स्वप्नच असं पडलेलं होतं की जी बोधी प्राप्त होईल ती बोधी प्राप्त झाल्यानंतर लोक समतेनं नांदतील, सगळे वर्ण विलीन होऊन एक वर्णाचे लोक बनतील, एक चित्ताचे लोक बनतील. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि मग बोधी प्राप्त झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर त्यांना जे मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी त्यांच्यासोबत पूर्वी जे साधना करायचे अशा 5 परिव्राजकांना दिलं, त्यांना धम्माचा उपदेश दिला. आणि त्यानंतर आपण पाहतो की या धम्मचक्राला गती आली. धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानंतर धम्मचक्राला गती आली आणि त्यानंतर एक यश नावाचा तिथल्या व्यापाऱ्याचा मुलगा त्यांच्या संपर्कामध्ये आला. त्या यशचं वर्णन असं केलं, त्याच्या जीवनामध्ये दुःख होतं, त्याच्या जीवनामध्ये ताण होता, तणाव होता आणि तो बुद्धांच्या संपर्कामध्ये आला. आणि संपर्कामध्ये आल्यानंतर बुद्धांनी त्याला सांगितलं की इकडे ये यश, इथं सुख आहे, इथं शांतता आहे. आणि यश बुद्धांच्या जवळ गेला. यशने बुद्धांना विनंती केली की मलाही तुमचा अनुयायी बनवा, मलाही तुमचा धम्म शिकवा. आणि यश परिव्राजक बनला, भिक्षू बनला. आणि यश भिक्षू बनल्यानंतर त्याचे जे मित्र होते असे 54 मित्र यशचे तेही बुद्धांकडे आले. त्याही मित्रांना असं वाटलं की इतकी सगळी संपत्ती सोडून हा यश ज्या अर्थी बुद्धांकडे जातो त्या अर्थी या पैशापेक्षा, या संपत्तीपेक्षा बुद्धांकडे काहीतरी विशेष आहे. आणि यश, त्याचे 54 मित्र आणि हे बुद्धांचे 5 अगोदरचे परिव्राजक आणि स्वतः बुद्ध अशी 61 लोकांचा संघ बनला. आणि आपण पाहतो की जेव्हा या लोकांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बुद्धांनी त्यांना एके दिवशी उपदेश केला की भिक्खूंनो, मी दिव्य आणि मानवी अशा सगळ्या पाशातून मुक्त आहे, सगळ्या बंधनातून मुक्त आहे आणि तुम्ही सुद्धा आता या बंधनातून मुक्त आहात. ते 61 लोक म्हणजे बुद्धांना धरून ते 61 जण सगळे अरहंत बनलेले होते, सगळे दुःखमुक्त बनलेले होते. आणि तेव्हा बुद्ध त्यांना म्हणतायत की चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय आत्ताय हिताय लोकानुकंपाय. लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, लोकांचं भलं करण्यासाठी, बहुजनांच्या अनेक लोकांच्या हितासुखासाठी तुम्ही आता चारिका करा. आणि त्यांनी सांगितलं की एका दिशेने एक जणच जा, तुम्ही 60 लोक आहात तर 60 दिशेनं जा, अधिकाधिक लोकांच्या पर्यंत विचार पोचू दे आणि मी एका दिशेनं जाईन. अशा 61 दिशेनं आपण पाहतो की बुद्ध गेलेले, बुद्ध त्यांचे अनुयायी गेले. आणि ही तरुणांनी निर्माण केलेली ही चळवळ जी आहे ती चळवळ आपण पाहतो की गतिमान झाली. तरुण याच्यासाठी की ओशोने असं म्हटलेलं आहे की तरुण म्हणजे काय, लिव्हिंग स्टेट ऑफ माइंड.
म्हणजे ज्याचं चित्त जिवंत आहे, ज्याचं मन जिवंत आहे, अशा व्यक्तीला आपण तरुण म्हणूया. म्हणजे वय आपल्या हातामध्ये नसतं, शरीराचं वय कुणाचं थांबलेलं नाही. शरीरानं जरी एखादा मनुष्य म्हातारा झाला, पण त्याचं मन तजेलदार असेल, मन उत्साही असेल, तर त्याला आपण तरुण म्हणूया. बुद्धांच्या आयुष्याच्या अखेरीला आपण असं पाहतो की ते आनंदाला म्हणतात की आनंदा, माझं शरीर जणू असं बनलेलं आहे की एखादी गाडी असावी, बैलगाडी असावी आणि ती सगळी मोडकळीस यावी, असं माझं शरीर बनलेलं आहे. पण माझं मन मात्र आजही, ज्या दिवशी मला बोधी प्राप्त झाली त्या दिवशी ज्या प्रकारचं चित्त होतं त्या प्रकारचं चित्त आहे. यावरून ही गोष्ट आपण समजून घेऊया की वय देहाला असतं पण मनाला वय नसतं. म्हणून माणसानं मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या तरुण असलं पाहिजे. आणि त्या तरुणांच्यासाठी बुद्धांचा उपदेश होता. किंवा जे तरुण नाहीत, जे मरगळलेले आहेत, जे दुःखी आहेत, जे अस्वस्थ झालेले आहेत, जे निराश झालेले आहेत, अशा निराश लोकांच्यासाठी त्यांचा धम्म होता. धम्माचं वर्णन सोप्या भाषेमध्ये बुद्धांनी लोकांच्या पर्यंत करून ठेवलेलं आहे. एके दिवशी काय होतं की त्यांचे जे उपस्थापक असतात, त्यांना मदत करणारे, त्यांची सेवा करणारे भंते आनंद, ते आनंद बुद्धांना प्रश्न करतात की तुम्ही पूर्वीच्या काही बुद्धांचे उल्लेख सांगितले, त्यांचं वय सांगितलं, ते कुठं जन्मले, त्यांनी उपदेश कुणाला केला, त्यांचे अनुयायी कोण होते, हे सगळं सांगितलं, पण त्यांनी कोणता उपदेश केला, त्यांनी कोणता धम्म सांगितला, ते मात्र तुम्ही सांगितलेलं नाही. असा विचार त्यांच्या आनंदांच्या मनामध्ये आलेला होता आणि ते बुद्धांना विचारतायत. आणि तेव्हा बुद्ध आनंदाला म्हणतायत की आनंदा, त्या बुद्धांचा कालावधी वेगळा असेल, त्यांचे अनुयायी वेगळे असतील, त्यांचं उत्पन्न होण्याचं ठिकाण वेगळं असेल, पण त्यांची शिकवण मात्र एक होती. आणि ती कोणती शिकवण होती, असं जेव्हा आनंदाला ते सांगतायत तेव्हा ते म्हणतायत, सब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. ते म्हणतायत की कोणतंही पाप न करणं, कुशलाचं संपादन करणं आणि स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणं, ही बुद्ध शिकवण आहे. एतं बुद्धान शासनं, ही बुद्ध शिकवण आहे. पूर्वीही झालेले बुद्ध आणि नंतरही जे कोणी बुद्ध होतील त्या सर्वांची हीच शिकवण असणार आहे. आणि या सगळ्या शिकवणीमध्ये बुद्धांच्या धम्माचा गाभा असल्याचं आपल्याला दिसतं. काय तो गाभा होता? सब पापस अकरणं. पाप या शब्दाचा अर्थ अट्टकथेनं अकुशल कर्म असा दिलेला आहे. म्हणजे जे अकुशल कर्म आहेत त्या अकुशल कर्मांपासून तुम्ही निवृत्ती घ्या, तुम्ही बाजूला या. कुशलस्स उपसंपदा, कुशल गोष्टींचं संपादन करा. आता कुशल गोष्टी कोणकोणत्या असतात? आपण म्हणू की आपण काही ग्रंथ विकत घेतले, कुशल गोष्ट झाली. आपण एखादं चांगलं घर बांधलं, कुशल गोष्ट झाली. आपण गाडी घेतली, ही कुशल गोष्ट झाली. आपण एखाद्याला मदत केली, ही कुशल गोष्ट झाली. किंवा आपण चांगलं बोललो, ही कुशल गोष्ट झाली. चांगली कृती केली, ही कुशल गोष्ट झाली. हे तर आहेच, पण सगळ्यात कुशल काय आहे तर ते आहे कुशल चित्ताची एकाग्रता. मनाला कुशल पद्धतीनं एकाग्र करणं ही सगळ्यात चांगल्या प्रकारचं काय आहे, उपसंपादन आहे. म्हणून पहा, धम्मपदामध्ये एक गाथा अशी येते की मन सर्वश्रेष्ठ आहे, मन प्रधान आहे, सर्व काही मनोमय आहे. आणि तिथं बुद्ध असं म्हणतायत की जो कोणी दूषित मनानं बोलतो किंवा दूषित मनानं कृती करतो, दुःख त्याच्यासोबत असं राहतं जसं बैलगाडी ओढणाऱ्या बैलाच्या पाया पाठीमागं जाणारं ते बैलगाडीचं चाक. म्हणजे इथं काय बुद्ध सांगतायत की दूषित मनानं बोलणं आणि दूषित मनानं कृती करणं यामुळे माणूस दुःखी बनतोय. इथं दूषित मन महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कृती करता, समजा एखादा व्यक्ती कृती करत असेल पण त्या कृतीच्या पाठीमागं त्याची भावना कोणती आहे हे बुद्धांनी महत्वाचं मानलंय. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात की जो कोणी प्रसन्न मनानं बोलतो किंवा प्रसन्न मनानं कृती करतो त्याच्यासोबत सुख असं राहतं जसं कधीही सोबत न सोडणारी सावली. आपली सावली आपली सोबत कधीही सोडत नसते, त्याप्रमाणे सुख आपल्या सोबत राहतं. पण ते कधी? जेव्हा आपण प्रसन्न मनानं, निर्मळ मनानं बोलतो किंवा कृती करतो. इथं मन महत्वाचं आहे. मनाला जर आपण निर्मळ केलं, मनाला जर शुद्ध केलं तर आपली वाणी चांगली बनू शकेल, आपली कृती चांगली बनू शकेल. म्हणून बुद्धांचा सगळा जो फोकस होता, बुद्धांचा सगळा जो भार होता तो लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी. मग ते दुःखातून मुक्त कसे होतील तर त्यांचं चित्त शुद्ध होईल, तेव्हा ते दुःखमुक्त होतील. आणि आज आपण तारुण्याची व्याख्या पाहतो. तरुण लोक कसे असतात? म्हणजे वयानं जे तरुण आहेत ते, त्यांच्यामध्ये उत्साह असतो, जिद्द असते, काहीतरी करण्याची धमक त्यांच्यामध्ये असते.
त्याचबरोबर नवं काहीतरी मी करून दाखवीन, म्हणजे लात मारीन तिथं पाणी काढीन, अशा प्रकारची त्या तरुणांची एक आशा असते. ते जिद्दीनं काही करतात, उत्साहानं करतात आणि ऊर्जेनं भरलेले लोक असतात. मग हे ऊर्जेनं भरलेले जे तरुण आहेत, या तरुणांची ऊर्जा जी आहे ती चॅनलाइज व्हायची असेल तर बुद्ध विचार तरुणांच्या पर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. आणि हा विचार आपल्याला काय सांगतो की जीवन जे आहे ते फार मर्यादित आहे, फार कमी आयुष्य आपल्याला लाभलेलं आहे. इतर प्राण्यांच्या, मोठ्या प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्याचं आयुष्य खूप छोटं आहे. म्हणजे 80 ते 90 वर्षामध्ये आज मनुष्य मरतो. लहानपणामध्ये 10-1 वर्ष जातात, म्हातारपणामध्ये 4-5 वर्ष जातात. मधला जो काळ आहे तितकाच काळ आपल्याला जगण्यासाठी मिळतो. आणि इतक्या या छोट्याशा आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करावं यासाठी बुद्धांचा हा उपदेश होता. आणि बुद्धांनी काय केलेलं आहे, त्यांच्या धम्माच्या माध्यमातून त्यांनी अलौकिक गोष्टींना बाजूला सारलेला आहे. ज्या कपोलकल्पित गोष्टी आहेत त्या बाजूला सारलेल्या आहेत आणि लोकांना त्यांच्या सुखाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांनी दिलेला आहे. अनेक लोक त्यांना प्रश्न विचारायचे. त्या काळामध्ये मालुक्यपुत्त नावाचा एक व्यक्ती बुद्धांच्या संपर्कामध्ये आला. तो जेतवनामध्ये, श्रावस्तीमधील जेतवन जे अनाथपिंडकानं दिलेलं होतं, त्या जेतवनामध्ये तथागत असताना तो मालुक्यपुत्त नावाचा एक भिक्षू होता त्यांचा. आणि तो असं म्हणत होता की माझ्या तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली तरच मी तुमचा भिक्षू म्हणून राहीन, तरच मी तुम्हाला गुरु मानेन. आणि बुद्धांनी काय केलेलं होतं, 2 प्रकारे त्यांनी उपदेश द्यायचं ठरवलेलं होतं. त्यांनी काही गोष्टी अव्याकृत ठरवलेल्या होत्या की त्या गोष्टींविषयी मी काही बोलणार नाही, आणि काही गोष्टी व्याकृत ठरवलेल्या होत्या की त्याविषयी ते बोलणार आहेत. मग लोक त्यांना विचारायचे, हे जग शांत आहे की अनंत आहे, मृत्यूनंतर काय होतं, किंवा हा जीव आणि शरीर एकच आहे की काय. मग या मालुक्यपुत्ताला पण तसे प्रश्न पडलेले होते. तो म्हणतो की जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे, पुन्हा या जगाचा अंत होतो का अंत होत नाही, हे जीव आणि शरीर एक आहेत की अनेक आहेत. असे तो 6 प्रश्न विचारतो बुद्धांना की याची उत्तरं तुम्ही द्याल तरच मी तुमच्याजवळ थांबेन, अन्यथा तुमच्याजवळ थांबणार नाही. आणि तेव्हा बुद्ध त्याला म्हणतायत की मोग पुरुष असा शब्द ते वापरायचे. मोग पुरुष याचा अर्थ वाया गेलेला पुरुष. की मोग पुरुषा, मी पूर्वीच सांगितलेलं आहे की मी अव्याकृत प्रश्नांची उत्तरं देत नाही. आणि मग ते मालुक्यपुत्ताला एक उदाहरण देतात. त्यापूर्वी ते म्हणतायत की मी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत मग तू भिक्षू बन असं मी तुला सांगितलेलं नव्हतं, किंवा मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणार त्यामुळं तू मला गुरु मान असंही मी तुला म्हटलेलं नव्हतं. मी प्रश्नांची तुझ्या उत्तरं देईन मगच तू माझ्या संघामध्ये थांब असंही मी तुला म्हटलेलं नव्हतं. तू स्वतंत्र आहेस असं बुद्ध त्या मालुक्यपुत्ताला सांगतात. आणि एक उदाहरण सांगतात की समज म्हणतात मालुक्यपुत्ता की एक व्यक्ती जंगलामध्ये आहे आणि त्या व्यक्तीला एक बाण घुसलेला आहे, तीव्र असा बाण घुसलेला आहे आणि तो त्या बाणानं मरण्याच्या स्थितीमध्ये आहे. अशा वेळेला काही लोक त्याला मदत करण्यासाठी जातात. आणि मदत करायला गेल्यानंतर तो व्यक्ती त्यांना म्हणतोय, थांबा थांबा, तो बाण माझ्या छातीतून काढू नका. पहिल्यांदा मला उत्तर द्या की तो बाण मारणारा व्यक्ती ब्राह्मण होता की क्षत्रिय होता की वैश्य होता का शूद्र होता. तो बाण कशापासून तयार केलेला होता, ते बाणाला लावणारी दोरी कशापासून तयार केलेली होती, ते बाणाचा दांडा कशापासून तयार केलेला होता, त्या बाणाला जी लावलेली पिसं आहेत ती पिसं कशा प्रकारची होती, कोणत्या प्राण्यांची पिसं लावलेली होती. असे अनेक प्रश्न समजा तो माणूस विचारतो आणि मगच म्हणतो माझ्या शरीरातून बाण काढा. तर बुद्ध असं म्हणतायत की त्या माणसाच्या प्रश्नाची उत्तरं देईपर्यंत तो माणूस मरून जाईल. माझंही त्याच प्रकारचं सांगणं आहे असं बुद्ध मालुक्यपुत्ताला सांगतात की जीवनाला उपयोगी जे प्रश्न आहेत, ज्यानं जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडेल, ज्यानं जीवन दुःखमुक्तीकडे जाईल, अशा प्रश्नांची मी उत्तरं देतोय. जग कुणी निर्माण केलं, नंतर काय होईल, जग शांत आहे की अनंत आहे, जगात म्हणजे या कल्पनेतून काय घडेल, या गोष्टींची मी उत्तरं देत नाही. तू दुःखी का आहेस ते मी सांगेन, तुझ्या दुःखाचं कारण काय आहे ते मी सांगेन, दुःख निवारण होतं का ते मी सांगेन, दुःख निवारणाचा मार्ग मी सांगेन. या प्रकारे बुद्धांनी मालुक्यपुत्ताला उत्तर दिलेलं होतं. आणि म्हणून बुद्ध हे अतिशय महत्वाचा माणूस आहे. बुद्धांना आपण त्या दृष्टीनं समजून घेऊया. बुद्ध वास्तविक प्रश्नांना भिडतायत, बुद्ध काल्पनिक प्रश्नांना भिडत नाहीत.
बुद्ध काहीतरी स्वर्गाचं आश्वासन आपल्याला देत नाहीत, बुद्ध काहीतरी वेगळ्या जगात आपल्याला घेऊन जात नाहीत, तर याच जगामध्ये राहून आपण आनंदी जगू शकू या प्रकारचं मार्गदर्शन ते करतायत. मंगलसूत्र नावाचा त्यांचा एक महत्वपूर्ण उपदेश आहे. त्या उपदेशामध्ये सुरुवातीला त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपलं मंगल व्हावं, आपलं कल्याण व्हावं, त्यानं काय करावं? असेवनाच बालानंग पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानंग एतं मंगलमुत्तमंग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. असेवनाच बालानंग, बालांच्या सहवासापासून दूर राहा. बाल म्हणजे अज्ञानी. त्याचा काही लोक अर्थ असा करतात की मूर्खपण, पण तो मूर्ख जरा टोकाचा अर्थ होतोय. पण आपण अज्ञानी असा अर्थ घेऊया, किंवा ज्याची शारीरिक वाढ झालेली आहे पण मानसिक वाढ झालेली नाही, असा व्यक्ती तो बाल आहे. अशा बाल व्यक्तीच्या सहवासापासून दूर राहा असं बुद्ध म्हणतायत. आणि ही तरुणांनी ही गोष्ट प्रामुख्यानं समजून घ्यावी. जेव्हा हे व्यक्ती एखादा वयात येतो तेव्हा तो घरापासून जर असा दूर राहायला लागतो, आपल्या मित्रपरिवारांमध्ये तो मिसळायला सुरुवात करतो, आणि अशा वेळेला तो अशा अनेक बालांच्या संपर्कामध्ये तो जाऊ शकतो. जे लोक त्याला सांगू शकतात की चल जरासं दारू पिऊन घेऊया, जरासा गुटखा खाऊन घेऊया, जराशी मौज मजा करून घेऊया, रात्री बेरात्री रस्त्यावरती फिरूया, नाच गाणं पाहूया, असं सांगणारे बाल त्याला भेटतील. आणि ते बाल जर भेटले असे लोक, तर त्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं. म्हणून बुद्धांनी सांगितलेलं होतं की बालांपासून तुम्ही बाजूला राहा. दुसरी गोष्टच त्याने सांगितलेली होती, पंडितानंच सेवना. पंडित म्हणजे ज्ञानी, ज्ञानी लोकांच्या संपर्कामध्ये राहा. आता बघा, ज्ञानी लोकांच्या संपर्कामध्ये राहिल्यानंतर एक गोष्ट पहिली काय होते? पहिली गोष्ट होते की आपण किती अज्ञानी आहोत ही गोष्ट आपल्याला समजते, गोष्ट नंबर एक. दुसरी गोष्ट काय समजते? आपल्याकडे जे ज्ञान नाही ते दुसऱ्या व्यक्तीकडे आहे, ते आपण मिळवू शकतो हा आशावाद त्या व्यक्तीला निर्माण होतो. तिसरी गोष्ट होते की एखादा ज्ञानी माणूस त्याच्या संपर्कामध्ये आपण गेलो तर त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते की आपणही ज्ञानी बनावं. म्हणून बुद्ध म्हणतायत की पंडित लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, ज्ञानी लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं अज्ञान नष्ट होऊन आपण सुद्धा ज्ञानी बनू शकू. म्हणून चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहा असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतायत, पूजाच पूजनीयानंग, पूजनीय लोकांची पूजा करा. आता पूजा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काही वेळेला काहीतरी वेगळं वाटतं की बुद्ध ही पूजा करायला कशी सांगतात. पण बुद्धांनी जी पूजा सांगितलेली आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. चांगल्या लोकांचं अनुसरण करणं, आदर्श लोकांचं अनुसरण करणं म्हणजे पूजा आहे. पूजा हा वैदिक शब्द नाही असं डॉक्टर आह साळुंके सरांनी सांगितलेलं आहे. वैदिक वाङ्मयामध्ये पूजा आढळत नाही. पू म्हणजे फूल असा त्या धातूचा अर्थ आहे. फूल वाहनं या अर्थानं पूजा हा शब्द घेतलेला आहे. पूजेमध्ये कर्मकांड नाही, तर पूजा म्हणजे काय आहे की आदर्श व्यक्तीचं अनुकरण आपण करतो. म्हणून जे लोक समाज हितासाठी झटतात, आपल्या व्यक्तिगत स्वार्थातून बाजूला होऊन इतरांचं कल्याण चिंतन करतात, अशा पूजनीय लोकांची पूजा केली पाहिजे. याचा अर्थ त्यांच्याकडून त्या गुणांचं ग्रहण आपण केलं पाहिजे आणि आपणही त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. तर बुद्ध म्हणतायत की आपलं मंगल होतं, आपलं कल्याण होतं. ही गोष्ट तरुणांनी समजून घ्यावी की आपल्यापेक्षा जे उच्च स्थानी आहेत, आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहेत, आपल्यापेक्षा जे समाज कार्यामध्ये पुढे आहेत, अशा लोकांच्या संपर्कामध्ये आपण राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं कल्याण साधेल. पुढे दुसरी गोष्ट आपण पाहूया. पुढे मंगलसूत्रामध्येच बुद्धाने असं म्हटलेलं आहे, पतिरूप देशवाच सोच पुब्बेच कतपुण्यता अत्त समापनी धीच एतं मंगलमुत्तमं. पतिरूप देशवा याचा अर्थ असा आहे की अनुकूल प्रदेशामध्ये आपण वास्तव्य केलं पाहिजे. बघा, जर आपण अस्वच्छ ठिकाणी राहत असू तर त्या अस्वच्छ ठिकाणामुळं आपण आजारी पडू, आपल्या आरोग्याला धोका निर्माण होईल. ज्या ठिकाणी चोर लुटारू राहतात अशा ठिकाणी आपण राहत असू तर आपल्याला पोलिसांपासून धोका असेल, कारण ज्यांच्या संपर्कामध्ये आपण राहतो त्यासारखंच लोक आपल्याला ट्रीट करतात. किंवा तिथं कोलाहल असेल, जिथं लोक भांडण करतात, एकमेकांना शिव्या देतात, एकमेकांना त्रास देतात, अशा ठिकाणी जर आपण राहत असू तर आपल्यालाही त्रास होऊ शकतो, आपण काही प्रगती करू शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की अनुकूल प्रदेश जिथं आहे, आपलं ज्ञान वाढू शकेल, आपली संपत्ती वाढू शकेल, आपलं आरोग्य चांगलं होऊ शकेल, अशा अनुकूल प्रदेशामध्ये आपण राहिलं पाहिजे. आजच्या तरुणांनी
अनुकूल प्रदेशामध्ये आपल्याला राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण पाहतो की शिक्षणासाठी तरुण मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. जिथं चांगले शिक्षक भेटतील, जिथं चांगलं प्रशिक्षण भेटेल, जिथं चांगलं ग्रंथालय असेल, जिथं चांगली व्यायामशाळा असेल, अशा ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि आपला विकास घडवला पाहिजे. हे बुद्धांचं सांगणं आहे. पुढं ते म्हणतायत पुब्बेच पुब्बेच कत पुण्यता, म्हणजे पूर्वी चांगली कर्म केलेली असणं आवश्यक आहे असं बुद्ध म्हणतायत. म्हणजे सत्कर्म आपल्या हातून, सत्कर्म याचा अर्थ इतरांच्या कल्याणाची कामं आपल्या हातून झाली पाहिजेत असं बुद्धांचं सांगणं आहे. पुढं ते फार महत्वाचं बोलतायत. अत्त समापनिधीच एतं मंगलमुत्तमं. अत्त समापनिधीच, स्वतःला चांगल्या ठिकाणी स्थापित करा. बघा, लोक काही अज्ञानी लोकांच्या संपर्कामध्ये राहतात, स्वतः अज्ञानी बनतात. चोरांच्या संपर्कामध्ये राहतात, चोरीचा नाद लागतो. गोवा गुटखा खाणाऱ्यांच्या नादाला लागतात, गुटखा पान पराग खायला सुरुवात करतात, सिगारेट ओढायला सुरुवात करतात, दारू प्यायला सुरुवात करतात. अशा ठिकाणी जर आपण राहिलो तर आपण स्वतःला चांगल्या ठिकाणी स्थापित करू शकत नाही. तिथून आपण एखादा चांगला व्यक्ती म्हणून स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकत नाही. पण बुद्ध इथं म्हणतायत की स्वतःला चांगल्या ठिकाणी स्थापित करा. म्हणजे स्वतः चांगलं ज्ञान घ्या, स्वतः चांगलं आचरण करा, स्वतः चांगलं शिक्षण घ्या. त्यावेळेला शिक्षणाची प्रक्रिया वेगळी होती, पण आजची प्रक्रिया वेगळी आहे. आणि आपलं जे चित्त आहे, आपलं मन जे आहे ते दोषातून मुक्त करा, म्हणजे आपण चांगल्या ठिकाणी स्थापित होऊ शकतो. हे बुद्धांनी सांगितलेलं होतं आणि म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. पुढं आणखी बुद्ध सांगतायत की बाहू सचंच सिंपंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगलमुत्तमं. बाहुसचंच, बाहुसच्च म्हणजे काय? बहुश्रुत व्हा. म्हणजे बहुश्रुत याचा अर्थ आहे खूप ऐकणं. पूर्वीच्या काळी ऐकून लोक ज्ञान ग्रहण करायचे. आणि जेव्हा आपण पाली वाङ्मय वाचतो किंवा बुद्धांचा उपदेश वाचतो तेव्हा एक वाक्य आपल्या सतत नजरेला येतं बघा. एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरती, असं येतं. एवं मे सुतं, असे माझ्याकडून ऐकले गेलेले आहे. हे जे आपण वाचतो तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा त्रिपिटक एकत्र केलं गेलं, बुद्ध वचन एकत्रित केली गेलीत, तेव्हा भंते आनंदांना प्रश्न विचारले महाकाश्यपानी धम्माबाबतीत. आणि तेव्हा ते सांगतायत की मी असं ऐकलेलं आहे किंवा माझ्याकडून असं ऐकलं गेलेलं आहे. आनंद जे आहेत ते बहुश्रुतांमध्ये प्रमुख होते. म्हणजे आनंदांची मेमरी अशी होती की ते जे ऐकलेलं आहे ते जसंच्या तसं त्यांच्या लक्षामध्ये राहायचं. ते गाथा वरून खाली, खालून वर, उलट सुलट कोणत्याही पद्धतीनं ते गाथा सांगत होते. इतकी त्यांची मेमरी जी होती ती शार्प होती. ते बहुश्रुतांमध्ये प्रमुख होते. बुद्ध असं म्हणतायत की तुम्ही खूप ऐकलं पाहिजे, तुम्ही बहुश्रुत झालं पाहिजे. आजच्या काळामध्ये आज आपण ऐकू शकतो, आज ग्रंथ निर्मिती झालेली आहे, खूप वाचू शकतो. युट्यूब वगैरेच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून खूप काही पाहू शकतो, मार्गदर्शन मिळवू शकतो. खूप ऐकलं पाहिजे, खूप पाहिलं पाहिजे, खूप मार्गदर्शन मिळवलं पाहिजे, जेणेकरून आपण ज्ञानी बनू. बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे की बहुश्रुत बना. पुढं ते म्हणतात सिंपंच, शिल्पकला तुम्ही शिकून घ्या. बघा, मनुष्याला उपजीविका करण्यासाठी काहीतरी व्यवसाय करावा लागतो, व्यवसाय असायला लागतो. बुद्धाने असं सांगितलेलं होतं की तुम्ही शिल्पकला शिकली पाहिजे. आणि त्या काळामध्ये शिल्पकलेमध्ये अनेक प्रकार होते. काही लोक हत्तींना ट्रेनिंग द्यायची, त्यांच्यामध्ये हस्तकौशल्य होतं. शिल्पकलाही धारण करा असं बुद्ध म्हणतायत, हस्तकौशल्यही धारण करा असं बुद्ध म्हणतायत. आणि आपण पाहतो की त्यावेळेला हत्तीला चालवण्याचं प्रशिक्षण होतं, घोड्याला प्रशिक्षण देण्याचे काही लोकांच्याकडे कौशल्य होतं, धनुर्धर होते, केस कापणारे लोक होते, मूर्त्या मातीची भांडी तयार करणारी लोक त्या काळामध्ये होते. आणि अशा प्रकारच्या अनेक लोकांची वर्णन आपल्याला त्या काळची सापडतात. आजच्या काळामध्ये आपल्याकडे अनेक कला कौशल्य आहेत. इंजिनिअरिंगच्या अनेक फॅकल्टीज आता ओपन झालेल्या आहेत. म्हणजे ITI पासून IIT पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण हस्तकौशल्य शिकू शकतो, सॉफ्ट स्किल शिकू शकतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारची कला कौशल्य आपण शिकू शकतो. ते शिका असं बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. आजही 2500 वर्षानंतर त्यांचा उपदेश जसाच्या तसा लागू पडतो. म्हणून तर त्यांचा उपदेश अकालिको आहे,
स्वाखातो भगवता धम्मो संदितिको अकालिको, म्हणजे सांदृष्टिक आहे, तात्काळ फळ देणारा आहे, आणि त्यासोबत तो अकालिकही आहे. 2500 वर्षानंतर जरी आपण बुद्धांकडे गेलो, बुद्धांकडे पाहिलं की जणू बुद्ध आपल्या समोर आज उभे आहेत, आणि आज 21व्या शतकातले किंवा या आधुनिक युगातले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना बुद्ध आपली उत्तरे घेऊन उभे आहेत, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं. बुद्ध म्हणतायत की तुम्ही शिल्पकला शिकली पाहिजे, हस्तकला शिकली पाहिजे, आणि पुढे ते म्हणतायत की विनयोच सुशिक्षितो, विनयाचं एक प्रकारचं शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे, विनयामध्ये तुम्ही तज्ञ झालं पाहिजे. विनय हा शब्द जो आहे तो प्रामुख्यानं त्यांनी भिक्खूंच्यासाठी वापरलेला होता. भिक्षूंचे जे नियम होते, शिस्त पालनाचे जे नियम होते, त्यांना विनय म्हटलं जायचं. आणि आजही ते विनय आजही आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आपण जर आपलं जीवन शिस्तबद्ध केलं नसेल तर आपण दुःखी बनू शकतो. आपलं जीवन जर शिस्तबद्ध नसेल तर आपण अज्ञानी बनू शकू. आपलं जीवन जर शिस्तबद्ध नसेल तर कोणीही येऊन आपल्याला फसवू शकतो. म्हणून आपण विनयधारी असलं पाहिजे, शिस्त पालन करणारे असलं पाहिजे. म्हणून हा विनय खूप महत्वाचा आहे. कारण सगळ्याच गोष्टी नियमाने, कुणाच्या तरी राजाच्या भीतीनं किंवा प्रशासकाच्या भीतीनं लोक चांगलं वागत नाहीत. तर जे विनयशील असतील, स्वतः जर नियमांचं पालन करत असतील तर ते चांगल्या पद्धतीनं जगू शकतात. म्हणून विनयामध्ये सुशिक्षित होणं हे बुद्धांनी खूप महत्वाचं मानलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतायत सुभाषिताच्या या वाचा एतं मंगलमुत्तमं, वाणी सुभाषित असली पाहिजे, वाणी जोडणारी असली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, बुद्धांनी जो उपदेश केला दुःखमुक्तीचा, त्यामध्ये एक सम्यवाणी नावाचं एक अंग, अष्टांगिक मार्गातलं एक महत्वपूर्ण अंग त्यांनी दिलं. सम्यक वाणी असली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण पंचशील म्हणतो तेव्हा प्रामुख्यानं आपण असं म्हणतो, आवर्जून असं आपण म्हणतो, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मुसावादा म्हणजे खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. आणि त्या मुसावादामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे की एखाद्याची निंदा करू नका, एखाद्याची चहाडी करून भांडणं लावू नका, खोटं बोलून लोकांना फसवू नका, कटू बोलून लोकांची मनं तोडू नका. तर बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही सुभाषित वाणी बोला. आणि ती सुभाषित वाणी 4 प्रकारची असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. जो व्यक्ती सुभाषित वाणीनं बोलतो तो पहिली गोष्ट धम्म बोलतो. धम्म याचा अर्थ चांगली शिकवण, चांगला विचार. तो व्यक्ती चांगला विचारच लोकांना सांगतो. दुसरी गोष्ट म्हणतायत बुद्ध की तो प्रिय बोलतो. प्रिय म्हणजे ती भाषा जोडणारी असते, तोडणारी भाषा नसते. तिसरी गोष्ट बुद्ध असं सांगतायत की तो व्यक्ती जो आहे तो सत्य बोलतो, म्हणजे तो खोटं बोलून लोकांची फसवणूक करत नाही. आणि चौथी गोष्ट महत्वाची बुद्ध सांगतायत सुभाषित बोलतो, म्हणजे चांगल्या गोष्टी तो व्यक्ती इतरांना सांगतो. या प्रकारे 4 प्रकारे तो सुभाषित वाणी बोलतो. आणि मग ही 4 प्रकारे बोलली जाणारी वाणी कशी असते, काळ वेळ बघून तो व्यक्ती त्या वाणीचा उपयोग करतो. समजा एखादा व्यक्ती खूप दुःखामध्ये आहे आणि अशाच वेळेला आणखी काहीतरी दुःखाच्या 4 गोष्टी आपण एखाद्याला सांगू शकत नाही. बुद्धांनी सांगितलेलं आहे की काळ वेळ बघून वाणीनं आपण बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की आपली वाणी सत्य सांगणारी असली पाहिजे. हळवारपणे लोकांनी हे सांगितलं पाहिजे, जो आपला विचार आहे तो हळवारपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आपली वाणी मैत्रीपूर्ण पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपलं बोलणं जे आहे ते अर्थपूर्ण असलं पाहिजे. बाष्कळ वायफळ बडबड आपण करता कामा नये. ज्या बोलण्यातून आपलं हित होईल, इतरांचं हित होईल, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि मग ही जी वाणी आहे केवळ गोड बोलणारा बनणं आवश्यक नाहीये. आपल्या बोलण्याला आपल्या आचरणाची जोड असली पाहिजे. समजा एखादा व्यक्ती तोंडावरती गोड गोड बोलतो आणि पाठीमागं मात्र वाईट कृती करतो, वाईट भावना बाळगतो, हे बुद्धांना अपेक्षित नव्हतं. त्या वाणीसोबत त्या व्यक्तीचं आचरणही त्या प्रकारचं असलं पाहिजे. अन्यथा एखादं जे फूल असतं, म्हणजे जे फूल दिसायला सुंदर आहे पण त्याला सुगंध नाहीये, अशा प्रकारे तो व्यक्ती होईल. जर वाणीही चांगली असेल आणि आपलं आचरणही चांगलं असेल तर सुगंधित फूल, म्हणजे ज्या फुलातून सुगंधही दरवळेल आणि जे फुल दिसायलाही सुंदर असेल, असं आपलं व्यक्तिमत्व होईल, असं आपण पाहू शकतो. आणि म्हणून यासाठी बुद्धांचा उपदेश आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यांनी पराभव सूत्रामध्ये आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरुणांनी त्याही गोष्टी आवर्जून पाहाव्यात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणाचा पराभव होतो आणि कोणाचा पराभव होत नाही हे ओळखणं खूप सोपं आहे.
ते असं म्हणतायत की ज्या व्यक्तीला धम्म आवडत नाही त्याचा पराभव होतो. धम्म याचा अर्थ चांगली शिकवण, चांगला उपदेश, चांगला विचार. ज्या व्यक्तीला चांगला विचार आवडत नाही त्याचा पराभव होतो. आणि पुढे ते म्हणतायत की ज्या लोकांना संत लोक आवडत नाहीत किंवा सन्मार्गावर चाललेले लोक, चांगलं वागणारे लोक ज्यांना आवडत नाहीत त्यांचा पराभव होतो. म्हणून ही गोष्ट आपण समजून घेऊया. आपण खूप पैसे मिळवले, आपण खूप ज्ञान मिळवलं, आपण खूप गाड्या घेतल्या, आणखी आपण खूप पुस्तक वाचली, पण आपण जर चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये नाही राहिलो, चांगली विचारधारा जर आपल्याला आवडत नसेल, तर तो मानसिक दृष्ट्या किंवा माणूस म्हणून आपला झालेला पराभव आहे. तो पराभव होऊ नये यासाठी बुद्धांची सगळी धडपड होती. आणि म्हणून त्यांचा जो उपदेश आहे तो जागृत माणसाला जाग करणारा उपदेश आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे अपमादो अमतं फलं. अप्रमाद जो आहे, जागृती जी आहे ते अमृताचं पद आहे. जागृत होणं त्यांचं नावच आहे. सिद्धार्थाचे ते सिद्धार्थ बोधिसत्वाचे ते तथागत बुद्ध बनले. बुद्ध बनणं म्हणजे जागृत बनणं. जो माणूस जागा झाला त्याला आपण बुद्ध म्हणतो. आणि म्हणून त्यांनी जागृतीसाठी खूप काही गोष्टी सांगितल्या. विशेषतः तरुणांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. आपण अभ्यास करत असतो किंवा आपण काही व्यवसाय करत असतो तर त्या व्यवसायामध्ये आपण जागा असलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आळस न करता आपली कामं करणं खूप आवश्यक आहे. आपल्याकडे म्हण आहे बघा, नाचता येणं अंगण वाकडे. म्हणजे एखाद्याला एखादी कृती करायची नसते पण तो इतरांना दोष देत बसतो. समाज व्यवस्था चांगली नाही आहे, माझं कुटुंब दारिद्र्य आहे, मला चांगला विचार सापडत नाही आहे, मला लोक मदत करत नाहीत, अशी अनेक कारणं सांगतो. त्याला तुकाराम महाराजांनी नाचता येणं अंगण वाकडे अशा प्रकारे म्हटलेलं आहे. किंवा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि तो मला खूप आवडतो. मी अनेकदा तो सांगतो, आताही तो सांगणार आहे. ते असं म्हणतायत की एखादा जो सरदार आहे त्याला लढाईला पाठवलेला आहे पण त्याला लढायचंच नाही, तो काहीतरी कारण सांगतोय. तेव्हा ते म्हणतायत की तो असं म्हणतोय लढायला पाठवल्यावरती त्याला ढाल दिलेली आहे, तलवार दिलेली आहे, घोड्यावरती बसवलेला आहे, पण त्याला ते लढायचंच नाही, काही कामच करायचं नाही. आणि तो म्हणतो ढाल तलवारे गुंतले हे कर, सांगा मी झुंजार झुंजू कैसा. की माझ्या एका हातामध्ये ढाल दिली, एका हातात तलवार दिली आणि मग आता मी झुंजू कसा, कारण माझे दोन्ही हात आता इथं बंदिस्त झालेले आहेत. खरं तर ढाल आणि तलवारीनं तू चांगल्या प्रकारे युद्ध करू शकेल पण तो तसं करत नाही. मग त्याला म्हणतात की तू पळून तरी जा. पळून जा म्हटल्यावर पण तो काय म्हणतो, बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी आता कैसा. आता मला घोड्यावरती बसवलेला आहात तर आता मी धावू पळू कसा. आता पायी पळण्यापेक्षा घोड्यानं तो खूप चांगल्या पद्धतीनं पळून जाऊ शकेल पण त्याला पळून जाता येत नाही. किंवा आळसच इतका भरलेला आहे, अजागृतीच इतकी भरलेली आहे की त्या व्यक्तीला काही करायचं नाही, स्वतःचं नुकसान करून घेतो. अशा प्रकारचं उदाहरण इथं दिलेलं आहे. आणि बुद्धांनी त्या काळामध्ये सातत्यानं भिक्खूंना सांगितलेलं होतं की भिक्षूंनो जाग राहा, जागृत राहा. आणि जागृतीचा विचार आहे तो बुद्ध विचारांमध्ये आपल्याला सापडतो. सिगाल नावाचा एक व्यक्ती त्यांना भेटलेला होता. सकाळ सकाळी तो भेटतो आणि तो 6 दिशांची पूजा करत असतो. पाणी घ्यायचं, पूर्व दिशेला टाकायचं, नमस्कार करायचा, दक्षिणेला टाकायचं, नमस्कार करायचा, उत्तरेला, वरती, खाली, अशा 6 दिशांमध्ये ना तो नमस्कार करायचा. बुद्ध त्याला पाहतायत आणि म्हणतायत अरे सिगाला तू काय करतोयस. तर तो सिगाल असं म्हणतोय की माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला असं सांगितलेलं होतं की तू 6 दिशांची पूजा कर. तर माझ्या वडिलांचा जो उपदेश आहे तो उपदेश मी फॉलो करतोय, माझ्या वडिलांचा विचार तो पुढे नेण्याचं काम मी करतोय. आणि तेव्हा बुद्ध त्याला म्हणतायत की सिगाला 6 दिशांची पूजा अशी करायची नसते, तर मी तुला सांगतो की 6 दिशांची पूजा कशी करायची असते. आणि बुद्ध त्याला वेगवेगळ्या प्रकारे मग सांगतायत की आई वडिलांची पूजा करणं कशी असते, मित्रांची पूजा करणं कशी असते, आपले नातेवाईकांची पूजा करणं कशी असते, आपले शिक्षक आहेत, आचार्य आहेत, यांची पूजा करणं कशी असते. अशा 6 वेगवेगळ्या प्रकारे ते सांगतायत की पूजा करणं म्हणजे लोकांना मदत करणं, त्यांना आधार देणं, त्यांची सेवा शुश्रूषा करणं, या गोष्टी ते सांगतायत. आणि त्याच उपदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लोक काम चुकवण्यासाठी अनेक कारणं सांगतायत. म्हणजे एखाद्याला सकाळी काम सांगावं तर तो व्यक्ती असं म्हणतोय की आता सकाळ झालेली आहे, आता कुठं काम करू. दुपारी सांगावं तर तो म्हणतोय ऊन खूप लागत आहे, आता कुठं काम करू. संध्याकाळी काम सांगितलं तर म्हणतोय संध्याकाळ झालेली आहे, सूर्य मावळतील आलेला आहे, आता कुठं काम करू.
थंडीच्या दिवसामध्ये काम सांगावं तर म्हणतोय खूप मोठं हिवाळा आहे, खूप थंडी वाजत आहे, आता कुठं काम करू. उन्हाळ्यामध्ये काम सांगावं तर म्हणतोय घामाच्या धारा लागलेल्या आहेत, आता कुठं काम करू. उपाशी असल्यावरती म्हणतो माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, मला आता काम करता येत नाही. आणि जेवलेला असेल तर तो असं म्हणतो की आताच पोटामध्ये 4 घास गेलेले आहेत, आता कुठं काम करू. म्हणजे काम टाळण्यासाठी एनकेन प्रकारे लोक काय करतात, विविध गोष्टी सांगतायत. बुद्ध सिगालाला जे म्हणतायत ती गोष्ट तरुणांनी आपल्या घरावरती लिहून ठेवणं किंवा आपण जिथं अभ्यास करतो तिथं लिहून ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या हृदयामध्ये ती कोरून ठेवायला पाहिजे गोष्ट. बुद्ध असं म्हणतायत की सिगाला, जो व्यक्ती थंडी आणि उष्णता यांना गवताच्या काडी इतकीही किंमत देत नाही आणि आपली कर्तव्य पार पाडतो, त्याचं सुख त्याला सोडून जात नाही. अतिशय महत्वाचा बुद्धांचा उपदेश आहे. तरुणांच्यासाठीच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांसाठी. म्हणजे घरात काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते परिव्राजक जो स्वतःचे चित्त निर्मल करतो याच्यापर्यंत, एखाद्या चतुर्थ श्रेणी कामगारापासून क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. थंडी आणि उष्णता यांना गवताच्या काडी इतकी किंमत देऊ नका आणि आपली कर्तव्य पार पाडा, तर तुमचं सुख तुम्हाला सोडून जात नाही. हा बुद्धांनी वास्तविक केलेला उपदेश आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. यावरती सातत्यानं आपण चिंतन करणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून आपण परिश्रम केले पाहिजेत, न थकता कष्ट केले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जिथं आपण काम करत असू, शेतामध्ये काम करत असू किंवा एखाद्या मशीन शॉपमध्ये काम करत असू, शिकवण्याचं काम करत असू किंवा शिकण्याचं काम करत असू, तर आळस झटकून आपलं जे काम आहे ते करण्याचं आपण ठरवलं पाहिजे. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आजच्या तरुणांमध्ये एक गोष्ट दिसते की बहुतांशी तरुण शिक्षणापासून बाजूला होत आहेत. 10वीतून 12वीतून आता नोकऱ्या कुठं आहेत, आता कुठं चांगली नोकरी मिळणार आहे म्हणून 10वीतूनच शाळा सोडायची, 12वीतूनच शाळा सोडायची आणि मग कुठेतरी छोटी मोठी नोकरी करायची. अशा प्रकारे ते बाजूला होत आहेत. आणि मग व्यसनाधीनतेच्या आहारी पण जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे एकीकडं कुसंगतीमुळे लोक व्यसनाधीन आहेत, तर दुसरीकडे हाय प्रोफाईल लोकांना खूप आनंद वाटतो. चहा सोबत ते सिगारेट पितात किंवा पब मध्ये पार्ट्या करतात किंवा दारू पिणं ही एक प्रकारची पॅशन बनलेली आहे. आणि हळूहळू काय होतं, या दारूमध्ये, या व्यसनांमध्ये लोक गुंततात आणि त्यांचं नुकसान करून घेतात. पंचशिलामध्ये बुद्धांनी आवर्जून सांगितलेलं आहे, सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. सुरा मेरय या प्रकारची, म्हणजे त्या काळातले जे मादक पदार्थ आहेत 2500 वर्षांपूर्वीचे, त्या मादक पदार्थांमुळे काय होतं, ही प्रमादाची ठिकाणं आहेत. पमाद ठाना, प्रमाद आहे, म्हणजे ती घेतल्यानंतर लोक प्रमादी बनतात, लोक आळशी बनतात, लोक हलगर्जीपणानं वागतात. म्हणून ही प्रमादाची, ज्यामुळे प्रमाद उत्पन्न होईल अशा गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. म्हणजे त्या काळी सुरामेरय, पण आजच्या काळी आपण विस्की, ब्रँडी घ्या, सिगारेटचे अनेक प्रकार घ्या, गुटखा घ्या किंवा अशी जी पेय आहेत जी शरीराला गुंगी आणतात, त्या पेयांपासून दूर राहण्याची शिकवण आपण ग्रहण केली पाहिजे. बुद्ध आपल्याला सूचित करतायत. महात्मा फुलेंनीही म्हटलेलं होतं, थोडे दिन तरी मद्यवर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा. म्हणजे दारू थोडे दिवस बंद करा आणि त्या पैशांची पुस्तकं घ्या आणि पुस्तक वाचताना स्वतःचा शोध घ्या आणि वैरभाव काढून टाका. जणू काही बुद्ध विचार महात्मा फुलेंच्या अखंडातून व्यक्त झाल्याचे आपल्याला दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या माणसानं परदेशामध्ये शिक्षण घेतलं तरी सुद्धा दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही, ते बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 22 प्रतिज्ञा देत असताना म्हणतायत की मी दारू पिणार नाही. कारण बाबासाहेबांना असं वाटत होतं की माझे जे अनुयायी आहेत ते माझं वाक्य प्रमाण मानतील, आणि म्हणून कधीही न दारू पिणारे बाबासाहेब म्हणतायत की मी दारू पिणार नाही. म्हणजे बाबासाहेबांचं ऐकून त्यांच्या अनुयायीही दारू प्यायचं सोडून देतील. अनुयायांनी याविषयी चिंतन करणं खूप आवश्यक आहे. जे लोक बुद्ध विचारांकडे गेलीत त्या लोकांनी निश्चितच दारू सोडलेली आहे. जे लोक बाबासाहेबांच्याकडे गेलीत त्या लोकांनी निश्चितच दारू सोडलेली आहे. दारू सोडूया, सिगारेट सोडूया, सगळ्या प्रकारचा जो गुटखा, मावा वगैरे जे काही आहे, जे गुंगे आणणार आहे, हे आपण सोडलं तर बुद्ध विचार आपल्याला खूप जवळचा वाटेल. त्या विचारानं आपल्या जगण्यामध्ये चांगल्या प्रकारचा बदल होईल असं आपल्याला वाटतं.
बुद्धांनी त्या काळामधल्या अंधश्रद्धा रूढी परंपरांवरती घाव घातलेला होता. यज्ञामध्ये जी पशुहत्या होत होती, बळी दिले जात होते, त्या यज्ञ व्यवस्थेवरती बुद्धांनी हल्ला केलेला होता. बुद्धांनी असं म्हटलेलं होतं की यज्ञामध्ये लाकडं जाळण्यापेक्षा मी लोकांच्या आंतरिक ज्योती उजळवतो, म्हणजे लोकांना आतून प्रज्वलित करण्याचं काम मी करतो, प्रज्ञा त्यांना शिकवतो, त्यांना ज्ञान त्यांच्यामध्ये उत्पन्न होईल या गोष्टी मी शिकवतो. त्यामुळे यज्ञाचा नकार बुद्धांनी दिलेला होता. त्याचबरोबर प्रतित्य समुत्पाद बुद्धांनी सांगितलेला होता. कारण कार्य संबंध बुद्धांनी सांगितलेला होता. बीज आहे म्हणून रोप उत्पन्न होतं, बीजच नसेल तर रोप उत्पन्न होणार नाही, ही गोष्ट बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलेली होती. म्हणजे आपल्याला जर दुःख नाहीसं करायचं असेल तर सुरुवातीला दुःख काय आहे, दुःखाची बीज काय आहेत ती नष्ट केली पाहिजेत. आपल्याला जर एखादा चांगला अधिकारी बनायचा असेल तर बुद्ध असं, म्हणजे आज जर बुद्ध असते ते म्हटले असते की तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, तुम्ही चांगल्या परीक्षा द्या, चांगलं चिंतन करा, तुम्ही अधिकारी बनू शकाल. त्या काळामध्ये जे उपलब्ध साधन होतं, त्या काळामध्ये ज्या प्रकारचं चिंतन केलं जायचं त्या चिंतनाप्रमाणे बुद्ध असं सांगतायत की अ आहे म्हणून ब आहे. जर ब ला जर नाहीसं करायचं असेल तर अ ला तुम्हाला नाहीसं करावं लागेल. म्हणजे दुःख आहे तर त्याचं काही कारण आहे. तृष्णा आहे म्हणून माणूस दुःखी बनतो. जर दुःखी बनायचं नसेल तर तृष्णेला मुळापासून काढून टाका. हा वैज्ञानिक विचार बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलेला होता. आजही तो विचार जसाच्या तसा आपल्याला उपयोगी आहे. कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही हे बुद्धांनी सांगून ठेवलेलं आहे. तरुणांनी यावरती विचार करावा आणि म्हणून स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवूया. ग्रह ताऱ्यांमध्ये काय सांगितलेलं आहे, ग्रह ताऱ्यांच्या परिणाम आपल्यावरती होतो, शनीचा परिणाम होतो, मंगळाचा परिणाम होतो. अशा भ्रामक कल्पनातून आपण मुक्त होऊन स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवूया. स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास जर ठेवला तर आपली जीवनामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. आणि मग ही प्रगती करत असताना बुद्ध असं म्हणतायत की गृहस्थी व्यक्तीनं 4 संपत्ती मिळवल्या पाहिजेत. बरेचदा बुद्धांवरती आरोप केला गेला की हे लोक, बुद्ध काय करतायत, हे घरदार सोडा, संपत्ती मिळवू नका वगैरे वगैरे सांगतात. तो जो बुद्धांचा उपदेश आहे की संपत्ती बाळगू नका किंवा जे आभूषण अलंकार बाळगू नका, ते कोणासाठी होतं तर ज्यांनी ग्रहत्याग केलेला आहे. पूर्ण वेळ जे लोक स्वतःच्या चित्ताचं निरीक्षण करतायत, स्वतःचं चित्त निर्मल करतायत, यांच्यासाठी होता. पण जे गृहस्थी लोक आहेत, ज्यांच्यावरती आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे, ज्यांच्यावरती आपल्या मुलाबाळांची जबाबदारी आहे, त्या लोकांच्यासाठी बुद्धांनी असं म्हटलेलं आहे. दिग्जानुसुत्तामध्ये बुद्ध असं म्हणतायत की गृहस्थांनी 4 प्रकारच्या संपत्ती मिळवल्या पाहिजेत. त्यामधली पहिली संपत्ती होती उत्थान संपदा. उत्थान झालं पाहिजे म्हणजे तुम्ही कष्टपूर्वक घाम गाळून प्रयत्नशील राहून संपत्ती कमावली पाहिजे. हे तरुणांनी बुद्धांपासून आपण शिकूया की आपण खूप संपत्ती कमावली पाहिजे, पण ती मात्र प्रामाणिकपणे कमावली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे व्यवसाय करता कामा नयेत की ज्या व्यवसायामुळे इतर प्राण्यांची काय होईल, हत्या होईल. म्हणजे एखाद्याची हत्या करून, एखाद्याला फसवून आपण संपत्ती कमावता कामा नये. शस्त्रांचा व्यापार करून, हत्यारांचा व्यापार करून, विषाचा व्यापार करून, प्राण्यांचा व्यापार करून, मांसाचा व्यापार करून आपण संपत्ती कमावता कामा नये, हे बुद्धांचं सांगणं होतं. पण आपण संपत्ती कमवली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे. चोर लुटारू पूर्वीच्या काळी ते संपत्ती लुटून न्यायचे, पूर वगैरे यायचा, भूकंप यायचा, यामध्ये संपत्तीचं नुकसान व्हायचं. पण आधुनिक काळामध्ये मात्र संपत्ती वेगवेगळ्या मार्गाने जाते. म्हणजे एखादा व्यसनाधीन माणूस असेल तर तो व्यसनापायी संपत्तीचं वाटोळ करून टाकतो, घर विकतो, पैसे विकतो, सगळ्या गाड्या विकून टाकतो आणि आपल्या घरादाराला रस्त्यावरती आणतो. संपत्ती जाण्याच्या अनेक अशा प्रकारची आजची कारणं आहेत. वायफळ गोष्टी आपण विकत घेतो, गरज नसताना एखादी जादाची वस्तू आपण विकत घेतो आणि संपत्ती अशा प्रकारे घालवून टाकतो. तर त्या संपत्तीचं योग्य गुंतवणूक आपण केली पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतायत त्या संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे. पुढची गोष्ट बुद्ध सांगतायत समजीविता ही एक संपत्ती असली पाहिजे. ती समजीविता म्हणजे काय, ज्या प्रमाणामध्ये आपण संपत्ती कमावणार आहे त्या प्रमाणामध्ये आपला खर्च असला पाहिजे. समजा एखादा व्यक्ती 10 रुपये मिळवतो तर त्याचा खर्च जो आहे तो 10 रुपयेपेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजे 9 रुपये खर्च असला पाहिजे, 8 रुपये खर्च असला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला इतरांकडून पैसे मागण्याची गरज पडणार नाही, तो सुखी राहील. आणि त्यानंतर बुद्ध पुढे म्हणतायत की चौथी संपत्ती कल्याण मित्रता. आणि आज तरुणांनीच नाही
तर सगळ्या मानव जातीनं ही चौथी जी संपत्ती बुद्धांनी सांगितलेली आहे ती संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध काय म्हणतायत की कल्याण मित्र कोण असतो? जर आपण दुःशील असो, जर आपण चुकीच्या मार्गाला जात असू तर त्या चुकीच्या मार्गावरती वळलेलं पाऊल सन्मार्गाकडे वळवतो, चांगल्या मार्गाकडे वळवतो, त्याला कल्याण मित्र म्हटलेलं आहे. आपण शील संपन्न नसू तर शील संपन्न बनवण्यासाठी जो प्रयत्न करतो तो आपला कल्याण मित्र आहे. आपण शील संपन्न असू तर समाधीकडे म्हणजे चित्ताला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याकडे जो व्यक्ती घेऊन जातो तो आपला कल्याण मित्र असो. आपण समाधी संपन्न असू तर समाधीकडून आपल्याला प्रज्ञेकडे घेऊन जातो तो आपला कल्याण मित्र असो. आणि आपण प्रज्ञा संपन्न असू तर आपल्याला विमुक्तीकडे घेऊन जो जातो तो आपला कल्याण मित्र असतो. तर अशा कल्याण मित्रांची संगत करा असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आज आपण म्हणतो बघा मित्र हीच आपली संपत्ती आहे, तर हे बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलं होतं. पण ते मित्र कोणते असले पाहिजेत? ते खुशमस्करी मित्र असता कामा नयेत, ते दुःशील मित्र असता कामा नयेत, ते अहितकारी मित्र असता कामा नयेत, तर ते कल्याण मित्र असले पाहिजेत. म्हणून संपत्ती कमवा, त्या संपत्तीचं संरक्षण करा, संपत्तीचा योग्य विनियोग करा आणि कल्याण मित्र जवळ बाळगा हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि जर आपण या प्रकारे 4 संपत्ती मिळवल्या तर त्याचे 4 फायदे होतात. पहिली गोष्ट होते संपत्ती असण्याचं सुख आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्या खिशामध्ये पैसे आहेत, आपल्याकडे चांगलं घर आहे, चांगली गाडी आहे, याचं सुख आपल्याला मिळतं. दुसरी गोष्ट बुद्ध म्हणतायत संपत्तीचा उपभोग घेण्याचं सुख आपल्याला मिळतं. म्हणजे जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण हवी ती गोष्ट विकत घेऊ शकू, आपल्याकडे गाडी असेल तर त्या गाडीतून आपण प्रवास करू शकू, आपल्याकडे चांगलं घर असेल तर त्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने आपण राहू शकू. संपत्तीचा उपभोग घ्यावा असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. नाहीतर बरेचदा लोक काय करतात की अतिशय कंजूसपणानं वागतात. खूप बँकेमध्ये पैसे असतात पण ते दवाखान्यामध्ये जात नाहीत, बँकेमध्ये पैसे असतात पण चांगलं आहार ते घेत नाहीत किंवा चांगल्या प्रकारे ते राहत नाहीत. हे बुद्धांना अपेक्षित नव्हतं. तर त्या संपत्तीचा स्वतःसाठी चांगला विनियोग आपण केला पाहिजे. आपण जी काही संपत्ती कमवलेली आहे त्यामधला काही भाग आपण इतरांच्यासाठी दान भावनेनं दिला पाहिजे, हे बुद्धांना अपेक्षित होतं. त्यानंतर तिसरा फायदा होतोय आपण ऋणात राहत नाही एखाद्याच्या. म्हणजे आपण संपत्तीचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर कर्ज काढायची आपल्याला गरज पडत नाही. जर आपण पूर्वीच्या काळी लोक कर्ज काढायचे आणि कर्ज फिटायचं नाही, त्यामुळे जो कर्ज ज्याच्याकडून घेतलेला आहे तो दारात येऊन बसायचा, तो निंदा करायचा, प्रसंगी मारहाण करायचा, अशा प्रकारची व्यवस्था होती, ती बुद्धांनी पाहिलेली होती. आजच्या काळामध्ये जर आपण बँकेकडून वगैरे कर्ज घेतलं आणि जर आपण आपल्या पैशांचा व्यवस्थित मॅनेजमेंट केलं नाही तर बँकेचे लोक आपल्या दारामध्ये येतील, ते आपल्याकडे पैसे मागतील, लोकांमध्ये आपली अपकीर्ती होईल आणि त्यामुळे आपण दुःखी होऊ. हे बुद्धांचा सगळा उपदेश जो आहे तो माणसानं सुखी व्हावं यासाठी आहे. म्हणून सुखी कसं बनता येईल याचं मार्गदर्शन बुद्ध इथं करतायत की जर आपण विनियोग चांगला केला, संपत्तीचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर आपण ऋणमुक्त राहू शकतो. आणि चौथी गोष्ट बुद्ध सांगतायत जर आपल्याकडे कल्याण मित्र असतील तर आपण निर्दोष जीवन जगू शकू. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जीवनामध्ये आपल्याला साध्य काय करायचं आहे तर निर्दोषपणे जगणं साध्य करायचं आहे. जर कल्याण मित्र आपल्या सोबत असतील तर आपण दुराचरण करणार नाही. जर कल्याण मित्र आपल्या सोबत असतील तर आपल्या हातून वाईट कृत्य कर्म घडणार नाहीत, आपण दुःखामध्ये पडणार नाही. म्हणून कल्याण मित्रता ही संपत्ती आहे ज्याच्या योगे आपलं जीवन निर्दोष बनू शकतं. तरुणांनी स्वतःला निर्दोष बनवण्याचा प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. कारण चारित्र्य आपलं निर्माण झालं पाहिजे, आपण शीलसंपन्न असलो पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व लोकांवरती प्रभाव पाडणारा असलं पाहिजे. मग हा प्रभाव कधी पडू शकेल जर आपण ज्ञानी असू, जर आपण शीलवान असू, जर आपण विद्वान असू तर आपला लोकांवरती प्रभाव पडू शकतोय. आणि हे शीलवान बनण्याची प्रक्रिया जी आहे, ज्ञानवान बनण्याची जी प्रक्रिया आहे ती बुद्धांच्या उपदेशामध्ये सामावलेली आहे. बुद्धांचा उपदेश दुसरा तिसरा काय नाही, माणूस आणि त्या माणसाचं मन कशा प्रकारे प्रशिक्षित होईल, माणूस कसा प्रबुद्ध बनेल, म्हणजे अप्रबुद्ध माणसाचा प्रबुद्ध माणूस बनणं आणि अप्रबुद्ध मनाचं प्रबुद्ध मन बनणं, हा बुद्धांच्या एकंदरीत शिकवणीचा काय म्हणतात आउटपुट आहे. म्हणजे त्याचं फल जे आहे त्या या प्रकारचं होतं. आज आपण पाहतो की व्यक्तिगत दुःख तर प्रत्येकाला आहे. कोण आजारी आहे, कोण आर्थिकदृष्ट्या म्हणजे अक्षम आहे, अशी व्यक्तिगत दुःख आहेतच. पण त्याच्यासोबत सामाजिक दुःख पण आहेत. आज आपल्याकडे वर्ग कलह आहे, मालक नोकरांचे संबंध दुरावलेले आहेत,
त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आज आपण पाहतो की लोकांच्या मध्ये विसंवाद आहे, जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे. यामुळे काय होतंय, लोक एकमेकांना त्रास देत आहेत. ठराविक जातींना उच्च मानायचं, ठराविक जातींना कमी मानायचं, स्त्रियांना कमी लेखायचं, पुरुषांना उच्च मानायचं. अशा प्रकारे एक सामाजिक विषमता पण आहे. तरुणांनी सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड केलं पाहिजे, हे बुद्धांना अपेक्षित होतं. बुद्धांनी त्या काळामध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये स्टँड घेतलेला होता. पशुपक्ष्यांमध्ये जाती आहेत, वनस्पतींमध्ये जाती आहेत, माणसामध्ये जाती नाहीत, हे बुद्धांनी ठासून सांगितलेलं होतं. एखादा मनुष्य श्रेष्ठ कशानं बनतो? तो आई वडिलांच्याकडून निर्दोष आहे, 7 पिढ्यांपासून वर्णसंकर झालेला नाही, तो वेदांचं अध्ययन करतो, त्याचं रूप सुंदर आहे म्हणून माणूस श्रेष्ठ होत नाही, तर तो शीलवान असेल आणि तो पंडित असेल तर तो व्यक्ती श्रेष्ठ बनतो. हे सोनदंड ब्राह्मणासोबत झालेल्या युक्तिवादामध्ये बुद्धांनी सिद्ध केलेलं होतं. हे आपण समजून घेऊया. मुलगी झाली म्हणून उदास होऊ नको असं त्यांनी राजाला सांगितलेलं होतं. म्हणजे प्रसेनजिताला त्यांनी तो त्या प्रकारचा उपदेश केलेला होता. म्हणून तरुणांनी बुद्धाच्या हा उपदेश लक्षात घेऊन एक मजबूत स्टँड घेतला पाहिजे की जिथं जिथं वर्णव्यवस्थेचं समर्थन आहे तिथं आम्ही विरोध करणार, जिथं यज्ञाचं समर्थन आहे तिथं आम्ही विरोध करणार, जिथं अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांच्या विरोधात आम्ही विरोध करणार, जिथं स्त्रियांना कमी लेखलं जातंय तिथं आम्ही स्टँड घेणार. ही धमक तरुणांनी दाखवली पाहिजे, तरच ते तरुण आहेत. नाहीतर मग त्यांच्या तारुण्याला काडीचीही किंमत नाही, हे आपण समजून घेऊया. आणि ही बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. कारण समता हे नैसर्गिक तत्व आहे. विविधता आणि विषमता यामध्ये लोकांनी गल्लत केलेली आहे. विविधता आहे ती विषमता नसते. बुद्धांनी समता सांगितली. समता ही नैसर्गिक आहे, विषमता ही अनैसर्गिक आहे, कृत्रिम आहे. म्हणून कृत्रिम भाग बाजूला सारून नैसर्गिक भाग वाढवण्यासाठी समतेचं समर्थक आपण बनलं पाहिजे, जो बुद्ध विचारांचा गाभा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माणसाची सगळी जी धडपड आहे ती दुःखमुक्तीसाठी आहे. बघा, आपण शिक्षण का घेतो? तर आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळावेत म्हणून. पैसे कशासाठी? तर एखादं घर बांधावं, एखादी गाडी घ्यावी. म्हणजे आपण सुखी बनण्याची साधनं घेत असतो, तिथं आपण सुख शोधत असतो. पण बाहेरची कुठलीही वस्तू, व्यक्ती किंवा बाहेर इतर बाह्य गोष्टी आपल्याला चिरंतन परिपूर्ण सुख देऊ शकत नाहीत. हा बुद्धांचा शोध होता. म्हणून बुद्ध म्हणतायत की स्वतःच्या मनाला तुम्ही शुद्ध करा, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. चित्ताला जसं जसं माणूस शुद्ध करत जाईल तसा तसा माणूस अधिक निर्मळ बनेल, तसा तसा माणूस अधिक आनंदी बनेल. ही आनंदासाठीची बुद्धांची धडपड होती. आणि म्हणून बुद्धांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम त्यांनी सांगितला. आणि त्या सम्यक व्यायामामध्ये काय होतं? पहिली गोष्ट होती, स्वतःमध्ये जे अकुशल आहे त्या अकुशलाला काढून टाका. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, स्वतःचं निरीक्षण करा, स्वतःमध्ये ज्या अकुशल गोष्टी नाहीत त्या आता येऊ देऊ नका. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, स्वतःमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, कुशल गोष्टी आहेत त्या जपून ठेवा. आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली की स्वतःमध्ये ज्या कुशल गोष्टी नाहीत, जो चांगुलपणा स्वतःमध्ये नाही तो चांगुलपणा आत्मसात करा. म्हणजे अकुशल काढा, अकुशल येऊ देऊ नका, कुशल जपून ठेवा आणि कुशलाची वृद्धी करा. हा सम्यक व्यायाम बुद्धांनी सांगितलेला होता. लोक आपलं शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम करतात, पण जे शरीर ज्या मनानं नियंत्रित होतं त्या मनाकडे लोक पाहत नाहीत. बुद्धांनी मनाकडे पाहण्याची प्रक्रिया दिली. आणि आज आधुनिक भाषेमध्ये आपण पाहतो व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आहे, तर स्वतःची जी बलस्थानं आहेत, स्वतःमधले जे स्ट्रेंथ आहे ती वाढवा, बलस्थानं वाढवा. म्हणजे भाषा शिकूया, कला कौशल्य शिकूया, शरीर मजबूत करूया, मन मजबूत करूया, हे जे आहे बलस्थानं वाढवूया. आणि कमतरता ज्या आहेत त्या कमतरता कमी करून टाकूया. म्हणजे आपल्यातल्या ड्रॉबॅक आहेत त्या नष्ट करायचं काम करूया. आज ही आधुनिक भाषेमध्ये तोच बुद्धांचा 2500 वर्षांपूर्वीचा उपदेश सांगितला जातो. तरुणांनी बुद्धांकडे या नजरेनं पाहूया की हा माणूस आपल्यातले बलस्थान वाढवतोय, आपल्याला स्ट्रेंथन करतोय, आपल्याला मजबूत करतोय. ही मजबूत बनण्याची प्रक्रिया बुद्धांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून त्यांचा जो सम्यक व्यायाम आहे तो आपण लक्षात आणणं खूप आवश्यक आहे. आणि मग आपल्याला कशा प्रकारचा माणूस बनायचा आहे? 4 प्रकारचे लोक त्यांनी सांगितले. 4 प्रकारचे लोक आपल्याला समाजामध्ये दिसतात. पहिला व्यक्ती असतो जो केवळ स्वहितासाठी झटतो. म्हणजे स्वतःच संपत्ती मिळवणार,
स्वतःच कल्याण करून घेणार असा एक व्यक्ती असतो. दुसरा व्यक्ती असा असतो की तो केवळ इतरांचं कल्याण चिंतन करणार, स्वतःकडे लक्ष देणार नाही. तिसरा व्यक्ती असा असतो की स्वतःचंही कल्याण नाही आणि इतरांचंही कल्याण नाही, त्याला बालिश, आपण बाल व्यक्ती असं म्हणतो. चौथा व्यक्ती जो असतो तो मात्र स्वतःचं हित करता करता इतरांचं हित करतो, स्वहित साधता साधता परहिताचं चिंतन करतो, स्वतः ज्ञानी बनतो, स्वतः अभ्यास करतो, स्वतः संपत्ती कमवतो आणि इतरांनाही ज्ञानी बनवतो, इतरांनाही संपत्ती कमवण्याचे मार्ग देतो, इतरांनाही शील मार्ग देतो, समाधीचा मार्ग देतो, प्रज्ञेचा मार्ग देतो. आणि म्हणून आपण हे पाहतो की शिवाजी महाराज किंवा त्यांच्या अगोदरपासून महावीर बुद्धांपासून, चार्वाकांपासून, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, ही सगळी जी मंडळी आहेत, ही मंडळी, या मंडळीने काय केलं, स्वतः हे ज्ञानी बनले, स्वतः हे मनुवाद्यांच्या गुलामीतून मुक्त झाले आणि इतरांना ज्ञानी बनवण्यासाठी यांनी प्रयत्न केले, इतरांना मनुवाद्यांच्या गुलामीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. अशा प्रकारचा जो चौथा माणूस आहे, स्वहित आणि परहित साधतो, त्याला उत्तम पुरुष म्हटलेला आहे. तरुणांनी अशा प्रकारचा उत्तम पुरुष बनावा, अशा प्रकारे आपण बुद्धांच्या उपदेशाचं ग्रहण केलं पाहिजे. आणि म्हणून हा जो बुद्धांचा उपदेश आहे, बुद्धांचा विचार आहे, तो सर्व सजीवांच्या कल्याणाचा आहे, सगळ्यांना मंगलमय करणारा आहे. म्हणून ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे आणि त्या ज्ञानासोबत आपलं आचरण चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की कुणावरही विश्वास ठेवायचा नाही पटकन. कालामांना त्यांनी जो उपदेश केला त्याचा सार मी तुम्हाला सांगतोय. ते असं म्हणतायत की एखादा गुरु सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, एखाद्या धर्मग्रंथातून आले म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, चांगल्या सांगणाऱ्याचं रूप सुंदर आहे म्हणून विश्वास ठेवू नका, आपल्या मनामध्ये जो ऑलरेडी विचार आहे तोच विचार वक्ता सांगत आहे म्हणूनही विश्वास ठेवू नका, सांगणारा खूप प्रभावीपणे सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, किंवा केवळ तर्काला पटतं म्हणूनही तुम्ही विश्वास ठेवू नका. पण विश्वास ठेवा कधी, जर त्या सांगितले गेलेल्या विचारामध्ये जर द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, म्हणजे ज्या गोष्टी द्वेषाकडे नेत नाहीत, ज्या गोष्टी मोहाकडे नेत नाहीत, ज्या गोष्टी लोभाकडे नेत नाहीत, अशा गोष्टींचं तुम्ही ग्रहण करा. ज्या गोष्टी जाणकारांनी ज्याची प्रशंसा केलेली आहे, तज्ञ लोकांनी ज्याला प्रशंसित मानलेलं आहे, चांगलं मानलेलं आहे, त्या गोष्टी तुम्ही स्वीकारा. ही कसोटी बुद्धांनी दिलेली होती. जे जे काही हिताचं आहे, जे जे काही मंगलमय आहे, तो बुद्ध विचार आहे हे समजून तो बुद्ध विचार जर आपण ग्रहण केला तर आपलं जीवन अतिशय चांगलं होऊ शकतं, अतिशय परिपूर्ण होऊ शकतं. परिपूर्ण बनणं म्हणून म्हणजेच बुद्ध बनणं आहे. सामान्य माणसाचा बुद्ध बनणं म्हणजे काय आहे, सामान्य माणसातल्या अकुशल गोष्टी, वाईट गोष्टी हळूहळू हळू एक 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 करून निघून जातात आणि चांगल्या गोष्टी परिपूर्ण रूपानं भरतात. मग हा चांगला झालेला व्यक्ती काय करतो, समाजामध्ये जिथं जिथं विषमता आहे, जिथं जिथं शोषण आहे, त्या शोषणाच्या विरोधामध्ये काम करतो, विषमतेच्या विरोधामध्ये काम करतो. एका बाजूला हे काम करत असताना तो चांगलं वागण्याची प्रक्रिया लोकांना देतो. बुद्धांनी शील मार्ग दिला लोकांना, सदाचारी बना, लोकांना म्हणजे प्राणी हत्या करू नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, मादक पदार्थांचं सेवन करू नका, हे सांगितलं. त्याचबरोबर अनापानसती, मेत्ता भावना, विपස්සना यासारख्या ध्यान साधना सांगून स्वतःचं चित्त मजबूत करण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितली, स्वतःचं चित्त शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितली. जर माणसांनी बुद्धांचा विचार, लोकांनी जर बुद्धांचा विचार जर स्वीकारला, बहुजनांनी जर विचार हा स्वीकारला तर कुठेही कलह होणार नाहीत. जगामध्ये जी भांडणं आहेत, मिलिटरीज ज्या उभ्या आहेत, जे पोलीस आहेत, जे काम करतायत, त्या पोलिसांना त्यांचं काम करायची गरज पडणार नाही, मिलिटरीला त्यांचं काम करायची गरज पडणार नाही. माणसं जर एकमेकांशी उचित व्यवहार ठेवू लागली तर जगातली जवळ बहुतांशी दुःख संपून जातील. फक्त नैसर्गिक दुःखच राहतील, वैयक्तिक दुःख संपतील, सामाजिक दुःख संपतील, फक्त नैसर्गिक दुःख राहतील. तीही आपण कमी करू शकू. ही ताकद बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. म्हणून बुद्ध सर्वांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. एका समूहापुरते बुद्ध बंदिस्त असता कामा नयेत. केवळ दीक्षा घेतलेल्यांचे बुद्ध आहेत अशातला भाग नाही, केवळ आंबेडकरवाद्यांचे बुद्ध आहेत अशातला भाग नाहीत, तर बुद्ध सगळ्यांचे आहेत. हिंदूंनाही बुद्धांची गरज आहे, जैन लोकांनाही बुद्धांची गरज आहे, मुस्लिम भावंडांनाही बुद्धांची गरज आहे, ख्रिश्चन लोकांनाही बुद्धांची गरज आहे, ज्यू लोकांनाही बुद्धांची गरज आहे, काळ्या लोकांनाही बुद्धांची गरज आहे, गोऱ्या लोकांनाही बुद्धांची गरज आहे. सगळ्यांनाच, केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा बुद्ध विचारांची गरज आहे असं आपल्याला म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. कारण हा विचार लोकांचं कल्याण चिंतन करतो, हा विचार लोकांच्या जगण्यामध्ये बदल घडवून आणतो. हा विचार आपण समजून घेऊया.
तर बुद्धांचा हा विचार आपल्या नजरेमध्ये येईल आणि बुद्धांच्या पावलावरती हळूहळू जर आपण पाऊल ठेवलं तर आजची तरुणाई जी भरकटते असं बरेच लोक म्हणतात, ती भरकटणार नाही, ती योग्य दिशेने जाईल. बुद्धांनी जो मार्ग आखून दिलेला आहे की चांगलं वागा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि चांगल्या कृती करा, असं जर आपण करत गेलो, स्वतःला जर चांगल्या पद्धतीनं स्वतःमध्ये स्थापित करत गेलो तर आपण चांगलं बनू. आपण जर चांगलं बनलो तर आपल्या परिसर, आपला जो परिसर आहे तो चांगला बनेल. व्यक्ती व्यक्तीनं समूह बनतो, समूहातून समाज बनतो आणि मग हे जग बनतं. जर एक एक व्यक्ती चांगला बनत गेला तर समाजातली जी विषमता आहे ती संपून जाईल, समाजामधली जी अस्वस्थता आहे ती संपून जाईल, समाजामधलं जे शोषण आहे ते संपून जाईल आणि मग लोक एका पातळीला येतील, सगळेच जण समतेनं वागतील, सगळेजण एकमेकांशी उचित व्यवहार करतील, एकमेकांना मदत करतील. हा मदत करणारा जो विचार आहे तो बुद्धांनी दिलेला विचार आहे. तो विचार जर आपण स्वीकारला तर आपलंही कल्याण आहे आणि इतरांचंही कल्याण आहे. अशा प्रकारचा विचार आपण समजून घ्यावा. असंच इतकंच या निमित्तानं बोलतो. आज या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला आयोजित केलेली होती. बाळासाहेबांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशा मनोकामना व्यक्त करतो. आज इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय प्राध्यापक कपिल राजहंस सर, अनिल म्हमाने सर या दोघांचे आणि त्यांच्यासोबत ही जी सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट आहे, त्याचबरोबर सत्यशोधक इतिहास परिषद आहे, यामधील सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि बुद्ध विचारांना आपण समजून घेऊया. आपला जर पराभव व्हायचा नसेल, आपली जर उन्नती व्हायची असेल तर आपल्याला बुद्धांकडे जाणं खूप आवश्यक आहे. आपण शांत बनलो, शांत राहून चांगल्या पद्धतीनं समाज व्यवस्थेमधलं तण आपण काढू शकू. तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. शांत बसूया, आपल्या चित्ताला शुद्ध करूया. स्वतःला शुद्ध करता करता समाजामध्ये जिथं जिथं अशुद्धता आहे तिथं तिथं आपण ती शुद्ध करण्याचा प्रयत्न करूया. समाजाला अधिक निकोप बनवण्याचा प्रयत्न करूया. पण ही सुरुवात स्वतःपासून होईल. स्वतः जर आपण चांगलं बनलो तर आपण समाजाला चांगलं बनवू शकू. म्हणून स्वतःकडे लक्ष देऊया आणि स्वतःकडे लक्ष देत देत इतरांच्या कल्याण साधण्याचा आपण प्रयत्न करूया. असं जर आपण केलं तर बुद्धांच्या मार्गावरती हळूहळू आपण जाऊ असं मला वाटतं. तेच खऱ्या अर्थानं बुद्धं शरणं गच्छामी असेल, धम्मं शरणं गच्छामी असेल, संघं शरणं गच्छामी असेल तर त्या मार्गाने आपण जाऊया. आपण सर्वांनी खूप शांतपणे हे ग्रहणशीलतेने हा उपदेश ऐकून घेतला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, या प्रकारचं चिंतन या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.